शेतकरी कर्जमाफी, शेतकऱ्यांची फसवणूक, बच्चूभाऊ कडू आणि बच्चूभाऊ कडूंचा पक्षप्रवेश, बच्चूभाऊ कडूला मिळालेली आमदारकी. तर हो मित्रांनो, शेतकऱ्यांना सातबारा कोरा करण्याचा दिलेला शब्द निवडणुकीच्या अगोदर, निवडणूक झाल्याच्या नंतर योग्य वेळ आल्यावर देऊ, योग्य वेळ आल्यावर देऊ हे शेतकऱ्यांना मिळत असलेलं उत्तर, त्यानंतर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीकरिता बच्चूभाऊ कडूच्या माध्यमातून करण्यात आलेलं उपोषण, सोबतच करण्यात आलेलं आंदोलन, आंदोलनाच्या नंतर जाहीर झालेली तारखीच्या आधीच बच्चूभाऊ कडू यांचा शिवसेनेमध्ये झालेला पक्षप्रवेश आणि त्यांना मिळालेली आमदारकी. तर मित्र, हे सर्व काही घडत असताना, हे सर्व काही महाराष्ट्राच्या समोर, महाराष्ट्रभर सर्व शेतकऱ्यांच्या समोर होत असताना खूप साऱ्या वर्गातून बच्चूभाऊ कडूंच्या विरोधात प्रश्नचिन्ह उभे केले जात होते, नाराजी होती, एक रोष होता. आणि बच्चूभाऊ कडूंनी कर्जमाफीचा GR आल्याच्या नंतर मुख्यमंत्र्यांचे मानलेले आभार, त्यानंतर तर खूप मोठ्या प्रमाणे परत एक वेळ आक्रोश शेतकरी बांधवांमधून पाहावयास मिळाला. शेतकरी बांधवांमधूनच काय, तर ज्यांना बच्चूभाऊ कडू कळत होते की नव्हते माहित नाही, आता असंच म्हणावं लागेल, परंतु जे बच्चूभाऊच्या सावलीमध्ये होते, बच्चूभाऊच्या संपर्कामध्ये होते, बच्चूभाऊच्या सानिध्यामध्ये होते, असे सुद्धा काही मंडळी होती की ज्यांनी GR आल्याच्या नंतर बच्चूभाऊवर थेट प्रहार करण्याकरिता सुद्धा मागचा पुढचा विचार केला नाही. परंतु शेतकरी मित्र, खऱ्या अर्थाने एवढं काही घडत असताना GR निघाल्याच्या नंतर सुद्धा जेवढ्या ताकदीने विरोधी पक्षांनी, विरोधकांनी किंवा इतर वर्गातून एक रोष निर्माण व्हायला होता, प्रतिक्रिया उमटवायला आवश्यक होत्या, शेतकरी बांधवासोबतच इतरांच्या राजकीय नेते मंडळींच्या त्या तशा ताकदीने दिसण्यात आल्या नाही मित्रांनो. परंतु अखेर आज परत एक वेळ प्रसार माध्यमासोबत बोलत असताना बच्चूभाऊ कडूंनी हसताना बोलो, चिडचिडमध्ये बोलो, रागाच्या भरामध्ये बोलो, परंतु खूप ताकदीने ते बोलले. त्यांनी त्यांची इमानदारी शेतकऱ्यांप्रती, शेतकरी बांधवांप्रती, दिव्यांगांप्रती, विधवा माता भगिनींप्रती परत एकदा सिद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. आणि जे काही घडत आहे, जे काही ते करत आहे, जे काही आपल्याला पाहावयास मिळत आहे, ते सुद्धा काही सोपं नाहीये. भलेही राजकारणाचा भाग असेल मित्रांनो, कारण त्यांच्या व्यतिरिक्त एवढ्या ताकदीने समोर येऊन कोणी प्रयत्न सुद्धा करताना दिसत नाही मित्रांनो. आज प्रसार माध्यमाशी संवाद साधत त्यांनी खूप साऱ्या गोष्टी सांगितल्या, ज्यामध्ये जून महिन्यामध्ये होत असलेलं अधिवेशनामध्ये किती ताकदीने ते प्रश्न मांडतील, तेवढ्याच ताकदीने ते आजही बोलले. इथून पुढे सुद्धा तेवढ्या ताकदीने बोलणार की नाही ते सुद्धा पाहण्यासारखं असणार आहे. पण त्यांचा पास्ट पाहता, इतिहास पाहता, त्यांची पार्श्वभूमी पाहता नक्कीच 100% खात्री आहे की ते शेतकऱ्यांकरता, शेतकरी कर्जमाफी करिता आणि खूप साऱ्या मुद्द्यांवर विधान परिषदेमध्ये, भवनामध्ये नक्कीच ते बोलतील. आजही त्यांनी खूप साऱ्या गोष्टीवर सांगितलं, कारण की ते सुद्धा बँक पाहतात, त्यांना सुद्धा बँकेचा अभ्यास आहे, मागे झालेल्या 2, 3, 4 कर्जमाफीचा अभ्यास आहे. कारण या गोष्टीचा जर अभ्यास नसता तर ते सर्व काही मुद्दे पद्धतशीरपणे प्रसार माध्यमांसमोर, पत्रकारांसमोर मांडू शकले नसते. त्यांनी खूप साऱ्या इच्छा व्यक्त केल्या त्यांच्या मनातल्या, ज्यामध्ये 1996 पासून ते 2026 पर्यंत सर्व शेतकरी बांधवांचं कर्ज माफ करण्यात यावं, OTS करिता सुद्धा रक्कम वाढवून देण्यात यावी, आणि जी काही अट लादण्यात आलेली आहे, 2 ते 3 वर्ष सातत्याने कर्जाची परतफेड झालेली असेल त्यांनाच प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येईल, ती सुद्धा अट काढण्यात यावी, शिथिल करण्यात यावी. हे सुद्धा त्यांची मागणी आज त्यांच्या प्रसार माध्यमांमध्ये बोलत असताना त्यांनी बोलून दाखवलेली आहे. विधवा महिला शेतकरी असतील, दिव्यांग शेतकरी असतील, मयत झालेले शेतकरी असतील, यांना सुद्धा सरसकट 2 लाखापर्यंत कर्जमाफी मिळावी, या संदर्भात सुद्धा, याकरिता सुद्धा ते बोलले. आता आपणा सर्वांना समजायला हवं, कळायला हवं की ज्या लोकांनी सातबारा करू, कर्जमाफी किंवा कर्जमुक्ती हे शब्द तर सोडूनच द्या, थेट सातबारा कोरा, सातबारा कोरा, सातबारा कोरा, सातबारा कोरा असे शब्द वापरलेले होते, परत उल्लेख केलेला होता. ते सत्तेमध्ये आल्याच्या नंतर वेळोवेळी सर्वच योग्य वेळ आली की करू, योग्य वेळ आली की करू, योग्य वेळी करू हे शब्द वापरत होते. तर त्या योग्य वेळेला 7-8 महिन्याच्या अंतराने, 9 महिन्याच्या अंतराने काय होणं, ज्यामध्ये डिलिव्हरी होते, डिलिव्हरीच्या नंतर कुठेतरी बाळ जन्माला येते, तेवढा वेळ जरी त्यांनी घेतला असेल, परंतु ते वेळ घेण्याकरिता सुद्धा, ती वेळ, ती तारीख सांगण्याकरिता सुद्धा बच्चूभाऊ कडूंनी त्यांना बाध्य केलं, त्यांच्याकडून ती तारीख वदवून घेतली आणि तो शासन निर्णय सुद्धा काढायला लावला. ठीक आहे, अटी शर्ती या गोष्टी असणारच होत्या, पण निदान GR निघाला, कर्जमाफीची प्रक्रिया सुरू झालेली आहे. एरवी सुद्धा जर काहीच झालं नसतं, आंदोलन उपोषण केले नसते, ही तारीख त्यांच्याकडून घेतली नसती, तर शासन निर्णय निघाला असता का? आपण विचार करण्यासारखी बाब आहे मित्रांनो, की ही योग्य वेळ आली कधी असती.
सर्वांना कल्पित होतं की ही योग्य थेट 4 ते 5 वर्षाच्या नंतर पुढच्या निवडणुकीच्या तोंडावरच येईल, सर्वजण बोलत होते मित्रांनो. परंतु बच्चूभाऊ कडूंनी ती वेळ 9 महिन्यातच, आंदोलन झाल्या 9 महिन्यातच आणण्याचा प्रयत्न केला, झाला, यशही मिळालं. खूप सारं यश आहे, हे काही छोटं यश नाहीये. ठीक आहे, अटी शर्ती कडक लादलेल्या आहेत. 2019च्या ज्या शेतकरी बांधवांना कर्जमाफीमध्ये लाभ मिळालेला आहे त्यांना लाभ देता येणार नाही, त्यांना फक्त आणि फक्त 50,000 रुपये देण्यात येतील. ही एक अट घातली म्हणजे तिथे 1.5 लाखाचं नुकसान शेतकऱ्याचं केलं, ती कर्जमाफी नाही, फसवणूक झाली. परत ते 50,000 रुपये सुद्धा देता कसे येता येणार नाही याकरिता सुद्धा 2 वर्ष सातत्याने पीक कर्ज, अल्पमुदत कर्ज परतफेड झालेली केलेली असावी तरच ते मिळणार, हे सुद्धा घातलं. म्हणजे 50,000 द्यायचं काम पडलं पाहिजे नाही शेतकऱ्याला, म्हणजे शेतकऱ्याला शून्य कर्जमाफी देता आली पाहिजे, असा हा डाव स्पष्ट GRच्या माध्यमातून दिसत आहे मित्रांनो. कारण 2019 मध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये खूप साऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली, हे तुम्हीच सांगत आहात सत्तेतले लोक. जर 2019 मध्ये त्या शेतकऱ्यांना लाभ मिळाला आणि त्या शेतकऱ्यांना जर आता लाभ द्यायचा नसेल तर मग आता लाभ द्यायचा तरी कुणाला? आणि मी परत या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे, शेतकरी कर्जमाफी म्हणजे काय फॅशन आहे का, शब्द आहे का, काय आहे तरी काय, की एक काहीतरी लॉलीपॉप आहे का, काहीतरी फसवणुकीसाठी दिलेलं आश्वासन आहे का, काय आहे तरी काय? एवढ्या महाराष्ट्रभर एवढं मोठं नुकसान झालेलं असताना सुद्धा तुम्ही म्हणताय की 19 वाल्यांना नाही द्यायचं, यांना नाही द्यायचं, 2 वर्ष सातत्याने भरले त्यांना 50 द्यायचं, या अशा अटी शर्ती जर लावायच्या तर म्हणजे ती गोष्ट परत त्या कोल्ह्याची आणि त्या बगड्याची गोष्ट झाली तसंच आहे. कशी गोष्ट आहे की कोल्ह्याने बगड्याला स्वतःच्या घरी जेवायला बोलवायचं आणि बगड्याला ताटामध्ये सॉरी म्हणजे गोल भांड्यामध्ये जिथे चोच घालून त्याला पोटभर खाता येईल अशा भांड्यामध्ये न देता सवान भांड्यामध्ये, परातीमध्ये त्याला जेवायला द्यायचं, म्हणजे जेणेकरून त्याला खाता येणार नाही आणि तो उपाशीच कसा जाईल. हा प्रकार, ही गोष्ट पुरेपूर तंतोतंत इथे लागू होत आहे. बच्चूभाऊ कडून खूप अभ्यासपूर्ण मांडणी केलेली आहे. 1996 पासून 2026 पर्यंत जे शेतकरी, मनमोहन सिंग यांनी केलेली कर्जमाफी सरसगट अशी कुठलीही अटी शर्ती निकष न लावले ह्या गोष्टी मांडल्या. इथून पुढे सुद्धा त्यांनी सांगितलं की शेतकऱ्याला हमी भाव, माल भाव जसा पाहिजे तसा उत्पादनाला भाव मिळत नाही, त्यामुळे दरवर्षी 25,000 कोटीचं बजेट करा. ही कर्जमाफी सुद्धा एवढी करत असताना याच्याऐवजी 75,000 कोटी पर्यंतची कर्जमाफी करा, जेणेकरून 1996 पासून ते 2026 पर्यंतच्या सर्व शेतकरी बांधवांना कर्जमाफी मिळेल, सरसगट कर्जमाफी मिळेल. कुठेही निकष वगैरे अटी शर्ती काही लावण्याची गरज नाहीये. भलेही 3 टप्प्यात करा. एक अजून त्यांना संधी देण्याचा प्रयत्न केला अभ्यासपूर्ण, कारण की ते सत्तेतले आहेत, आमदार राहिलेले आहेत, त्यांनाही समजतं की पैशाचं काम पैशानेच होते, एवढं काही सोपं नसते. इतर योजनाही सुरू आहेत, कर्मचाऱ्यांनाही पगार द्यावे लागतात, खूप साऱ्या गोष्टी आहेत, विकास कामही करावं लागतात आणि महाराष्ट्र राज्याची आर्थिक परिस्थिती कशी आहे या सर्व गोष्टी सांभाळून खूप छान, खूप चांगल्या प्रकारे त्यांनी बाजू मांडण्याचा, समजून घेण्याचा, शेतकऱ्याच्या वतीने त्यांना संधी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणताही माणूस आंदोलन करत असेल, राजकारणापायी करत असेल, कुठल्याही हव्यासापायी करत असेल किंवा कुठेतरी पद प्रतिष्ठा प्राप्त करण्याकरिता जर करत असेल तर त्याला ते मिळाल्याच्या नंतर, ते साध्य झाल्याच्या नंतर एवढं समोर येऊन प्रसार माध्यमामध्ये एवढ्या कडक भाषेमध्ये सत्तेमधल्या लोकांवर, आपल्याच लोकांवर प्रहार करणे हे फक्त बच्चूभाऊच करू शकतात. याच्या व्यतिरिक्त काही असं राजकीय पद भूषवलेलं, कोणतं राजकीय नेतृत्व केलेलं एखादं नेतृत्व तुम्हा आम्हाला सहजासहजी या काळामध्ये, या 21व्या शतकामध्ये पाहायला मिळणे खूप अवघड आहे. बच्चू कडू त्या मानाने खूप समोर जाऊन बोलत आहे. त्यांनी अधिवेशनामध्ये आपली जी काय बाजू मांडायची ते सुद्धा सांगितलं. त्याच्या व्यतिरिक्त रस्त्यावरची लढाई लढण्याकरिता सुद्धा तयार राहणार हे सुद्धा सांगितलं. त्यांनी हे नाही सांगितलं तुम्हा आम्हाला सर्वांना की तुम्ही मला पाडलं, तुम्ही मला मतदान नाही केलं, त्यांच्या मनातली जी काय खंत आहे ती परत ते नाही सांगायला लागले. ते परत ते सांगत आहेत की माझ्या डोक्यामध्ये दिव्यांग, शेतकरी, शेतमजूर, विधवा, माता भगिनी हे सर्व आजही कायम आहेत आणि ते भले शिवसेनेमध्ये असो, कुठल्याही पक्षामध्ये असो आणि बाकीच्या गोष्टी तुम्हाला आम्हाला दिसत आहे. आजचा जो प्रेक्षक आहे, व्ह्युअर्स आहे, तो सुद्धा काही खुळा नाहीये, त्याला राजकारण समजतं आणि राजकारणातून परत सुद्धा काय होत आहे हे सुद्धा समजतं. त्यामुळे एक असं वाटतं की खरोखरच बच्चूभाऊ कडूं विषयी बोलत असताना नक्कीच थोडाफार विचार केला जावा, करण्यात यावा. विनाकारणच ते सत्तेमध्ये गेले, पद मिळालं आणि इथून पुढे मंत्रिपद मिळा याकरिता ते धावत आहेत आणि त्यांची बाजू घेत आहे, आपली तुमची आमची बाजू घेत नाही. एकट्या त्याच माणसाने तुमची आमची बाजू घ्यावी असला काही मान आहे का मित्रांनो? खूप साऱ्या मंडळी अशा आहेत, विरोधी पक्ष आहे, जे सत्तेमध्ये या अगोदर राहून गेलेले आहे, ज्यांना परत सत्तेमध्ये यायचं आहे, त्यांचं पिंड तेच आहे, त्यांना आयुष्यभर तेच करायचं आहे. त्या लोकांनी सुद्धा तेवढ्या ताकदीने शेतकऱ्याच्या बाजूने नक्कीच उभं राहायला हवं मित्रांनो. ज्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस साहेब असतील,
पंकजाताई मुंडे किंवा इतर सर्व काही लोक हे जे सत्तेमध्ये नव्हते त्यावेळेस शेतकऱ्यांची बाजू मांडत होते, त्याप्रमाणे हे जे आज रोजी सत्तेमध्ये लोक नाही देत, या सत्तेमध्ये नसलेल्या लोकांनी बाजू तरी मांडायला हवी ना तेवढ्या ताकदीने, ते सुद्धा कुठे मांडताना दिसत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही एकट्याच माणसाकडून एवढी किती आशा करणार आहात मित्रांनो? तर एक चांगलंच द्योतक आहे मित्रांनो की बच्चूभाऊ कडूंनी जेवढी काही बाजू मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे तुमची आमची कुठे ना कुठेही सकारात्मक आहे. आणि एक आशा करूया की बच्चूभाऊ कडू नक्कीच आपल्याकरिता कुठे ना कुठे चांगले पावलं उचलतील, ताकदीने लढतील, कारण की त्यांची इमानदारी, त्यांची निष्ठा दिव्यांगाप्रती, विधवा माता भगिनींप्रती, शेतमजुरांप्रती आणि शेतकऱ्यांप्रती आजही तेवढीच आहे हे म्हणण्यापेक्षा कुठे ना कुठे आता याच्यापेक्षाही जास्त झालेली आहे. ती जबाबदारी सुद्धा त्यांच्या वाढलेली आहे. जशी पक्षाची जबाबदारी वाढलेली, पक्षाच्या कामाची जबाबदारी वाढलेली आहे, जुन्या सहकाऱ्यांना घेऊन सोबत चालण्याची जबाबदारी वाढलेली आहे, तेवढीच शेतकऱ्यांप्रती सुद्धा जबाबदारी त्यांची वाढलेली आहे. शेतकऱ्यांनी खूप मोठा विश्वास या अगोदर सुद्धा दर्शवलेला आहे आणि आजही शेतकरी बांधव कुठे ना कुठे खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्यावर आशा दाखवत आहेत की ते शेतकऱ्यांकरिता परत एकदा रस्त्यावर येतील, बोलतील, भांडतील. मग रस्त्यावरची लढाई असो की विधान परिषदेमधली भवनामधली लढाई असो, तर ते आता भविष्य सांगेल. मे महिना संपलेला आहे, जून महिना चालू झालेला आहे. बघूया आता या अधिवेशनामध्ये काय होते, या अधिवेशनाच्या अगोदर सुद्धा काय होते. या अगोदर जेव्हा समिती गठीत करण्यात आली किंवा शासन निर्णय जारी करण्यात आला किंवा समितीचा अहवाल आला, या अगोदरही सुद्धा बच्चूभाऊ कडूला बोलावण्यात आलं का, त्यांचा विचार घेण्यात आला का, सर्व शेतकरी नेत्यांना खरोखर बोलवण्यात आलं का, अजित नवले साहेब असतील, शेतकरी नेते इतर आपले राजू शेट्टी साहेब असतील, आंदोलनामधले महादेव जानकर असतील, आपले चटप साहेब असतील, वामनराव चटप साहेब, रविकांत तुपकर, हे जेवढे काही नेते या सर्वांना बोलवण्यात आलं का, त्यांच्याकडून विचारपूस करण्यात आली का, गावगाड्यामध्ये तालुका पातळीवर सज्जा मंडळीमध्ये शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे, काय अडचणी आहे, बँकेमध्ये काय हाल आहे आणि त्यांचं नुकसान काय आहे, मधात गेलेला कोरोना काळ. बच्चूभाऊ कडू त्यांच्या संबोधनामध्ये खूप काही बोलून घेतले. अभ्यासू त्यांचं जे नेतृत्व आहे, त्यांच्या संवादातून सर्व काही दिसून आलं. शेतकऱ्यांप्रतीची त्यांची जी काही एक इच्छा शक्ती आहे करण्याची, ती सुद्धा दिसून आलेली आहे मित्रांनो. तर आता ठीक आहे, अजून वेळ लागेल, हरकत नसावी. एवढं नुकसान भोगलं, एवढी अडचण भोगली, अजून 6 महिने अडचण भोगायला आपल्याला वेळ द्यावा लागेल, पाहावं लागेल. परंतु कुठे ना कुठे आता बच्चूभाऊ कडू शेतकऱ्यांकरिता काहीतरी शिथिलता सरकारमधून ओढून आणतील अशी एक आशा पल्लवित झालेली आहे मित्रांनो. तर मित्र, आशा करूया नक्कीच बच्चूभाऊ कडू शेतकऱ्यांकरिता काहीतरी चांगलं घडून आणतील, ओढून आणतील. आपल्यालाही शेतकरी नेते म्हणून त्यांच्या मागे तेवढ्याच ताकदीने उभं राहावं लागेल. त्यांच्यापर्यंत आपलं रडगाणं, आपल्या अडचणी मांडाव्या लागतील. कारण की आता इथून पुढे दुसरं सध्या तरी कोणी वाली आहे विरोधी पक्षामध्ये असं कोणी दिसत नाही. कारण की राज्याची, देशाची ही परिस्थिती काय नाही हे सुद्धा आपण पाहत आहोत. बच्चूभाऊ कडून हे सुद्धा सांगितलं की खऱ्या अर्थाने तर कर्जमाफी केंद्रानेच करायला हवी होती, परंतु तरी सुद्धा हरकत नसेल, जर राज्य करत असेल चांगली गोष्ट आहे, परंतु मग ती केवढी करायला हवी, किती टप्प्यामध्ये करायला हवी, हे सुद्धा त्यांनी मार्गदर्शक काही ज्या सूचना होता आजही सुचवल्या. या अगोदर जेव्हा सुद्धा आर्थिक परिस्थिती महाराष्ट्र राज्याची नाहीये, त्यावेळेस महाराष्ट्र राज्यामध्ये आर्थिक परिस्थिती सुदृढ कशी करावी किंवा शेतकऱ्याला कर्जमाफी करिता अर्थ आणायचा कुठून, पैसा आणायचा कुठून, कशी कर्जमाफी करावी, हे सुद्धा या अगोदर सुद्धा ते सांगत होते मित्रांनो. त्यामुळे कुठे ना कुठे आता GR आल्याच्या नंतर तर सर्व संपलेलं होतं आपलं. ज्या वेळेस शासन निर्णय जारी करण्यात आलेला होता त्या दिवशीच कर्जमाफी संपलेली होती, फसवणूक झालेली होती, काही कुणाला मिळणार नव्हतं. आपण आपली शेती करा, पिकवा आणि पिकलं तर जे भाव मार्केटमध्ये असले त्या भावाने मातीमोल विकून टाका. आणि त्यानंतर शेतकरी बांधवांचा जो एक आकडा वाढत असतो तो कशाचा वाढतो हे तुम्हाला आम्हाला सांगायची गरज नाही मित्रांनो. परंतु आज बच्चूभाऊ जे बोलले त्यामुळे कुठे ना कुठे एक सकारात्मक दृष्टिकोन त्यांनी आपल्याला शेतकरी बांधवांना दाखवलेला आहे. इथून पुढे आपल्याकरिता सकारात्मक वेळ, सकारात्मक निर्णय पाहावयास मिळतील अशी आशा करूया मित्रांनो. तर मित्र, कर्जमाफी, बच्चूभाऊ कडू आणि आजची जी परिस्थिती आहे, कर्जमाफीचा जो शासन निर्णय आहे, GR आहे, या संदर्भात तुम्हाला काय वाटते, तुमचे काय प्रश्न आहेत, तुमचं काय मनोगत आहे, तुमचं काय सजेशन आहे, मार्गदर्शन आहे, तुमची काय इच्छा आहे, कर्जमाफी कशी व्हायला हवी होती, कशी व्हायला हवी, किंवा इतर तुम्हाला या कर्जमाफी संदर्भात काय वाटते, हे तुमचे मनोगत या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच नोंदवा मित्रांनो, जेणेकरून त्यामध्ये सर्व शेतकरी बांधवांची, तुमची, आमची, आपल्या सर्वांची एक चर्चा होईल आणि त्या चर्चेमधून काहीतरी चांगलं समोर येईल. तुमच्या मनामध्ये काय, महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या मनामध्ये काय, गावगाड्यातील शेतकरी पुत्रांच्या मनामध्ये काय, त्या सर्व गोष्टी समोर येतील, निदर्शनास येतील आणि त्यातून काही ना काही कदाचित एक नवीन चांगलं घडून येईल मित्रांनो. तर मित्र, कमेंट बॉक्समध्ये नक्कीच तुमच्या कमेंट नोंदवा मित्रांनो. या व्हिडिओमध्ये एवढेच.